महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये आरक्षण सोडत आता सुरू झालेली आहे। शहरामधल्या 31 प्रभागांमधल्या 122 जागांचं आरक्षण जाहीर करण्यात येत आहे। महापालिका प्रशासनाकडून 4 जागा असलेले 29 प्रभाग आणि 2 जागा असलेले 2 प्रभाग असे 31 प्रभागामधले 122 जागांचं आरक्षण हे जाहीर होत आहे। आरक्षणामधल्या सर्वसाधारण 62 जागांपैकी 30 जागा या सर्वसाधारण गटातल्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत आणि या जागा निश्चित करताना प्रत्येक प्रभागामध्ये 2 जागा या महिलांसाठी राखीव राहतील। अशा प्रकारे सर्वसाधारण प्रवर्गामधल्या जागा महिलांसाठी निश्चित केल्या जाणार आहेत। जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षांसह सर्वच प्रस्थापितांचे गड खालसा झाल्याने शहरामधल्या नगरसेवकांसह आता सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। नाशिकमधल्या एकंदरीतच ही जी नगरसेवकांची धाकधूक आहे आणि आरक्षण सोडतीचा जो आता हा कार्यक्रम सुरू आहे त्या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर आहेत। योगेश, निश्चितच आज राज्यामधल्या 8 महापालिकांमध्ये ही आरक्षण सोडत जाहीर होतीये। नाशिकमध्ये तेच वातावरण आहे। तिथले जे प्रस्थापित आत्ताचे नगरसेवक आहेत, विद्यमान नगरसेवक, निश्चित त्यांची धाकधूक लागली असेल, इच्छुकांना सुद्धा धाकधूक लागली असेल। काय नेमकं सध्याचं चित्र दिसतंय? हे सोनू, जर आपण बघितलं तर आज खरं म्हणजे ह्या पूर्ण 31 प्रभागांसाठीचं आरक्षण हे सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतोय की महापालिकेच्या कालिदास सभागृहामध्ये ही सर्व तयारी सुरू आहे। सर्व ठिकाणी ही डिजिटल यंत्रणा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि लोकांना कालिदास सभागृहात सुद्धा जागा अपूर्ण पडत असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी हे डिजिटल बोर्ड बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणून या सर्व लोकांसाठी ही सोडत होते। आपण बघू शकतोय समोर डिजिटल स्क्रीनवर आपल्याला ही सोडत दिसते। लहान मुलं ही स्क्रीनवर सोडत काढतायत आणि त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डामध्ये कोणतं या ठिकाणी आरक्षण होणार आहे, महिलांसाठी ते होणार, अनुसूचित जमातीसाठी होणार की ओपन होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि आत्तापर्यंत 23 वॉर्डांचं हे काम या ठिकाणी झालेलं आहे। एकूण 122 या ठिकाणी प्रभागांमध्ये हे उमेदवार आहेत। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये जवळजवळ 4 उमेदवार आणि 2 प्रभाग जे आहेत म्हणजे 29 प्रभागांमध्ये 4 उमेदवार आणि बाकीच्या 2 प्रभागांमध्ये 2 उमेदवार असं या ठिकाणी ही सोडत होते। आतापर्यंत महिलांसाठीचे जे काही आहे सोडत ही झालेली आहे। 50 जर आपण बघितलं 50% जी महिला सोडत आहे 122 प्रभागांपैकी आतापर्यंत जे सोडत महिलांसाठीच्या झालेल्या आहेत। आता अनुसूचित जमातीसाठीच्या ह्या सोडती या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याचबरोबर ओपनसाठीच्याही या ठिकाणी हे सगळं सोडती जे आहेत या ठिकाणी होणार आहेत। एकूण जर आपण बघितलं तर आज दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत हे संपूर्ण आरक्षण सोडत ही या ठिकाणी पूर्ण होईल आणि महानगरपालिकेचं संपूर्ण चित्र या ठिकाणी स्पष्ट होईल। ठीक आहे योगेश, असे संपर्कात रहा। जाऊया नागपूरच्या बातमीकडे। पुढच्या वर्षी होत आहेत नागपूरच्या महापालिका निवडणुका आणि त्यासाठी आज सोडत सुरू आहे। नागपूरमध्ये सुद्धा महानगरपालिकेचे एकूण 38 प्रभाग आणि 151 वॉर्ड करता ही सोडत आता जाहीर होतीये आणि नागपूरमध्ये सध्याची काय स्थिती आहे, तिथली सोडत कशी सुरू आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडून। मात्र एकंदरीतच राज्यामध्ये 8 महानगरपालिकांसाठीची आरक्षण सोडत आहे ती आज जाहीर होतीये। नागपूरमध्ये 151 वॉर्डसाठी आज आरक्षण आज सोडत जाहीर होतीये। 38 प्रभाग असणार आहेत तर आरक्षण सोडतीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। आज आपण काही वेळापूर्वी पुण्यामधून माहिती जाणून घेत होतो, नाशिकमधली माहिती कळली आहे, नागपूरकडे आपण जातोय। 38 प्रभागांची महापालिका सध्या भाजपकडे आहे नागपूरची, त्यामुळे भाजप आपला बालेकिल्ला राखणार का? अर्थातच निवडणुका होणार आहेत पुढच्या वर्षी, मात्र त्याचं जे आरक्षण आहे त्याची जी सोडत आहे ती आता जाहीर होतीये। महानगरपालिकेच्या एकूण 38 प्रभाग आणि 151 वॉर्ड करता ही सोडत होणार आहे आणि या सोडतीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। आज अनेक बदल होणार आहेत आणि निश्चितच हे बदल कोणाच्या पथ्यावर पडता आहेत हे सुद्धा बघणं निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।